नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. जसं आपण बोललेलो या ठिकाणी उद्या निष्णादेवीच्या यात्रेनिमित्त मौजे गारवडी, डिस्कळ तालुका, खटाव जिल्हा सातारा ओपनचं भव्यदिव्य मैदान आयोजित केलं. या मैदानामध्ये 71,000 प्रथम क्रमांक होता, परंतु 700 रुपये प्रवेश फी होती. परंतु या ठिकाणी यात्रा कमिटीने एक विचार केला. पहिलं वर्ष असल्यामुळे यात्रा कमिटीला नोंद कमी होती. यात्रेचे मैदान आता आपण बघतोय रोज 100-150 गाडी फक्त नोंद होती. तर यात्रा कमिटीचा हेतू होता की पहिलं वर्ष मैदान चांगलं भरावं. ह्या अनुषंगानं यात्रा कमिटीनं मोफत प्रवेश फी केली. मोफत प्रवेश फी झाल्यानंतर गंमत अशी झालेली आहे मित्रांनो, की कमिटीकडे तास आहेत 7 आणि गाड्या झालेल्या आहेत 360. महत्वाचा मुद्दा काय आहे, आपल्या नियमानुसार आपण गटाला सामना झाला तर गटाला चान्स देतो. त्यामुळे आपल्याला गट पाहिजे ते 40 ते 41, 7-8 गट शिल्लक, जेणेकरून कुठं सामना झाला तर त्या गाड्या ऍडजस्ट करता येतील. म्हणजे 49 गाड्या सेमीला राहाव्यात. त्या हिशोबाने आपण 40 ते 41 गट लास्ट काढणार होतो. परंतु इथंही आल्यानंतर बघितलं, कमिटी नवीन असल्यामुळे अनेक अशा पावत्या पडलेल्या आहेत की समजा माझा बैल आहे, परंतु मी माझी एक पावती, समजा माझे मित्र आहेत फौजींच्या नावात, फौजींना सांगितले तुम्ही एक टाका, यांना सांगितले, अशा माझ्या एकट्याच्या बैलासाठी 4-4 पावत्या पडल्यात. आता काय विषय झालाय, 360 गाड्या असल्यामुळे आपण गट काय आता काढत नाही. ह्याच्यावरती अखिल भारतीय बैलगाडी संघटना सचिव पैलवान विलास देशमुख यांच्याशी बोलणं झालं. अखिल भारतीय बैलगाडी संघटना खटाव तालुका अध्यक्ष रवी फाळकेंनाही फोन झाला. त्यानंतर पैलवानांनी असं सांगितलं आणि कमिटीनं सुद्धा निर्णय घेतला की ज्या बैलगाडी मालकांनी नोंद केलेल्या आहेत तर उद्या 9 ते 11 2 तास आपल्याकडे वेळ असणार आहे. या 2 तासामध्ये काय करायचंय, 9 ते 11 पर्यंत ज्यांनी नोंद केली आहे त्यांनी आपली बैल घेऊन मैदानात यायचे. 9 ते 11 पर्यंत तुमच्या पावतीचा फोटो आणि तुमचा बैल आणि तुमच्या पहिरेकऱ्याचा बैल किंवा घरचा साज जे काय असेल त्या दोन्ही बैलावरती नंबर टाकले जातील आणि ती पावतीचा फोटो आहे तीच पावती आपली बॉक्समध्ये पडेल. त्यामुळं जे एक्स्ट्रा पावती झालेल्या आहेत त्या कमी होणार आहेत आणि गटाचं ऍडजस्टमेंट असं करायचे. आयोजक कमिटीकडून आता फौजी काय म्हणतात, फौजींकडून जाणून घेऊ. फौजी कसं नियोजन आता उद्याचं, कारण आता पहिलंच वर्ष नवीन कमिटी असल्यामुळे तुम्हाला अंदाज लागला नाही, परंतु आता लॉट काढणं आपल्याला शक्य नव्हतं. आपण सिच्युएशन बघितली त्यानंतर पावतीची. उद्यासाठी बैलगाडी मालकांना काय सांगाल? प्रथमतः नमस्कार. आमचं प्रथमच वर्ष होतं, आम्हाला जास्त अनुभव नाही आहे बैलगाडी क्षेत्रातला. तरी पण आपलं यात्रेचं निमित्त आणि निष्णादेवीच्या यात्रेनिमित्त आम्ही मैदान हे आयोजक केलेलं की बाबा जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी आमच्याकडे येऊन मैदानाची शोभा वाढवावी, हे आमचा हेतू होता. पण आम्हाला आमच्या पावतीच्या ऑनलाईन नोंदीसाठी 5 जण होते, तर 5 जणांकडे एकाच बैल मालकांनी फोन करून 5 पावत्या नोंदवल्यात. तर कोणी स्वतःच्या मुलाच्या नावाने नोंदवल्यात, भावाच्या नावाने नोंदवल्यात. मग अशा त्या पावत्या जास्त वाढल्यामुळे आम्ही हा निर्णय घेतलाय की पैलवान विलासराव देशमुख यांच्याशी बोलून की त्यांनी सांगितलं की मग ह्या पद्धतीने करा की जे ग्राउंडमध्ये सकाळी 9 ते 11 ह्या वेळेत बैल घेऊन येतील त्यांच्यावरती नंबर टाकले जातील, पावती क्रमांक त्याचा, आणि तीच पावती बॉक्समध्ये टाकून गटाला चिठ्ठ्या काढल्या जातील. नक्कीच. तर बैलगाडी मालकांना आता विनंती आहे महत्वाची, 9 ते 11 आपल्याकडे 2 तासाचा वेळ आहे. 11 नंतर बरोबर 11 नंतर पुढे कोण आलं पावती घेऊन किंवा बैल तर त्याच्यावर नंबर टाकले जाणार का? नाही टाकले जाणार, कारण की हे मैदान आम्हाला कसं उजेडात करायचंय. आणि कारण की प्रत्येक बैलगाडी मालक हा पहिला शेतकरी आहे, कारण की प्रत्येकाच्या घरी काय ना काहीतरी गुराढोराची कामं असतात की बाबा दूध वगैरे काढलं जाणार गाय व म्हशींचं, मग त्यासाठी त्याला लवकर जाणं गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही जेवढे 11च्या वेळेत येतील त्यांचेच आम्ही हे करू, पावत्या नोंदवल्या जातील किंवा त्यांची बैल पळवली जातील. नक्कीच. बैलगाडी मालकांना विनंती आहे, उद्या 9 ते 11 या वेळेत 2 तासामध्ये इथं बरेच आता आयोजक कमिटी गावातली मुलं आहेत, या ठिकाणी आपली पावतीचा फोटो आणि आपली दोन्ही बैल घेऊन यायची. त्या बैलावरती नंबर पडेल आणि ज्या बैलावरती नंबर पडेल पावतीचा फोटो असेल तीच पावती बॉक्समध्ये पडणार आहे. त्यामुळं बैलगाडी मालकांनी 9 ते 11 या वेळेत यायचे. 11 नंतर जे बैलगाडी मालक पावती घेऊन किंवा बैल घेऊन येतील नंबर टाकाय, 11 नंतर एकाही बैलावरती नंबर टाकला जाणार नाही. 9 ते 11 या वेळेत जेवढे हजर असतील तेवढ्याच बैलगाडी मालकांच्या पावतीचे फोटो बघून नंबर टाकले जातील. त्याच्या व्यतिरिक्त ज्या मागे पावत्या राहतील
त्या या ठिकाणी बॉक्समध्ये पडणार नाहीत. जेवढ्यावरती नंबर असतील त्या फोटो बघून, समजा माझ्या नावानं पावती आहे गणेश तांबे सातेवाडी, तर माझी पावती बॉक्समध्ये पडेल आणि माझ्यात जे माझा बैल आणि माझ्या पैराकारांचा बैल आहे त्यांच्यावरती नंबर पडेल. ह्याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा पावती पडणार नाही. मोफत नाव नोंदणी असल्यामुळे, कमिटीला माहीत नसल्यामुळे कमिटीकडून थोडीशी चूक झाली. कमिटीनं मान्य केली आहे, कारण त्यांना अनुभव नव्हता. आणि महत्त्वाचं म्हणजे कमिटीनं हा निर्णय घेताना महत्त्वाचं आमचं सुद्धा कॉन्टॅक्ट नाही, किंवा मला किंवा मोरे सरकारांना किंवा कोणाशीच कमिटीनं कॉलवर असं बोलणं झालं नाही की आम्ही असंच करतोय. आणि महत्त्वाचं 700 रुपये प्रवेश फी असताना अचानकच कमिटीनं मुलाखत टाकून की बाबा आम्ही प्रवेश फी मोफत केले, त्यामुळे हा प्रॉब्लेम झालाय. तर बैलगाडी मालकांनी कोणी एक्स्ट्रा पावती टाकले असतील तर उद्याच्याला सहकार्य करा. वेळेत या, आपली पावती, आपला बैल आणि पैरेकराचा बैल, पावती जो नंबर असेल तो बैलावर पडेल आणि बैल खाली पळाय जातील. त्याच पावत्या भरणीत पडतील, एक्स्ट्रा पावती भरणीत पडणार नाही. मग किती पण गट होऊन द्या, 30 होऊन द्या, 35 होऊन द्या, 20 होऊन द्या, तेवढ्यातच गाड्या पळतील आणि तेवढ्यातच गट सेमी आणि फायनल होईल. याची बैलगाडी मालकांनी नोंद घ्या. सकाळी 9 ते 11 या 2 तासाच्या आत 11 जादूगर उपस्थित राहावा. आपल्या पावतीचा फोटो दाखवा, आपल्या बैलावरती नंबर टाका आणि बॉक्समध्ये चिठ्ठ्या टाकल्यानंतर 11 ते 12 पर्यंत गट काढून 12 वाजता पहिला गट, पहिले 1 ते 5 खाली पळाय जातील. वेळेत या, सहकार्य करा, पावतीचा फोटो आणा आणि आपल्या बैलावरती नंबर टाकून घ्या. 11 नंतर पुन्हा एकदा सांगतोय, 11 नंतर कुठल्याही प्रकारे बैलावरती नंबर टाकून भेटणार नाहीत. यात्रा कमिटीने सांगितलेलं आहे. सहकार्य करा, वेळेत या. आणि यात्रा कमिटीच्या वतीनं पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाळूमामांच्या नावानं सांग बरं, निष्णाय माते की जय.